नमस्कार, देवकर प्रमिला रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण भरपूर असे लेयर आलेले आणि बिस्किटासारखे मऊ खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न झालेले शंकरपाळे बनवून पाहणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतला. मैदा मी व्यवस्थित चाळलेला आहे. एका वाटीने मी मैदा मोजून घेतला. मैदा 4 वाट्या एवढा भरलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीने मी 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी साजूक तूप आणि चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे. नंतर एका पातेल्यामध्ये 1 वाटी दूध गरम करण्यासाठी ठेवलं. त्यामध्ये 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली आणि तीही दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. तुम्हाला जर थोडे शंकरपाळे जास्त गोड आवडत असतील तर ह्या स्टेपला तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकता. अशा प्रकारे साखर, दूध हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. नंतर थोड्या वेळ मी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. नंतर मी एक परात घेऊन त्यामध्ये 4 वाट्या मैदा घेतला आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं. नंतर मी गॅसवरती 1 वाटी साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलं आणि तेही मैद्यामध्ये व्यवस्थित असं ओतलं. तूप एकदम कडकडीत गरम झालेलं आहे. त्यामुळे मी एका चमच्याच्या मदतीने मैदा आणि तूप हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हीही अशाच प्रकारे जर कडकडीत तूप करून घेतलेलं असेल तर एका चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, म्हणजे तुमच्या हाताला चटका बसणार नाही. नंतर थोड्या वेळाने तूप थोडं कोमट झाल्यावर मी लगेचच हाताच्या मदतीने मैदा आणि तूप याच्या गुठळ्या तयार झालेल्या होत्या त्या व्यवस्थित अशा फोडून घेतल्या. तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाचा लाडू बनत आहे. म्हणजेच तूप आणि मैदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तूप आणि मैदा एकजीव करून घेतल्यानंतर आपले शंकरपाळे हे मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी मदत होते. नंतर मी दूध आणि साखरेचे मिश्रण मी पिठामध्ये अर्ध्यापेक्षा थोडे जास्त ओतून घेतले आणि पीठ आता मळून घेणार आहे. तुम्हीही अशाच प्रकारे मिश्रण हे थोडे थोडे घालून पीठ मळून घेऊ शकता. कारण एकदम मिश्रण घातल्यावर आपल्याला पीठ एकदम पातळ दिसायला लागतं. त्यामुळे पिठामध्ये थोडे थोडे करून मिश्रण घालून घेतले आणि पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता माझं पीठ एकदम मस्त असं घट्ट तयार झालेलं आहे. शंकरपाळे बनवण्यासाठी पीठ हे एकदम पातळ करायचं नाही, घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ पातळ झाल्यानंतर शंकरपाळे एकदम खुसखुशीत तयार होत नाही. त्यामुळे तुम्ही पीठ हे एकदम असं घट्ट मळून घ्या. तुम्ही पाहू शकता माझं पीठ हे एकदम मस्त असं घट्ट तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे तुम्हीही पीठ मळून घेतल्यावरती एका बाउलमध्ये 10 मिनिटासाठी पीठ झाकून ठेवा. 10 मिनिटानंतर मी पुन्हा हे पीठ एका परातीमध्ये घेऊन व्यवस्थित असं मळून घेणार आहे. पीठ तुम्ही जेवढं मळून घ्याल तेवढं तुमचे शंकरपाळे हे खूप असे लेयर आलेले आणि एकदम मस्त आणि मऊ तयार होणार आहे. तुम्ही पाहू शकता पिठाला एकदम मस्त अशी चकाकी आलेली आहे. म्हणजेच आपलं पीठ एकदम मस्त तयार झालेलं आहे. त्यानंतर मी ह्या पिठाचे 6 मोठे गोळे तयार करून घेतले. आज मी तुम्हाला 2 प्रकारचे उंडे तयार करायला सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या शंकरपाळ्याला भरपूर प्रमाणात लेयर्स येणार आहेत. मी तो गोळा
व्यवस्थित पातळ असा चपातीसारखा लाटून घेतला आणि त्याच्या अशा प्रकारे चौकोनी उंडा तयार करून घेतलेला आहे. तुम्हीही अशाच प्रकारे उंडा तयार करून घ्या, म्हणजे तुमच्या शंकरपाळ्याला भरपूर असे लेयर्स येणार आहेत. मी आता लाटून घेत आहे. ह्या उंड्याला काहीही लावायची गरज नाही, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात तूप आहे, त्यामुळे अजिबात चिटकत नाही. लाटी एकदम आपल्याला पातळ लाटून घ्यायची नाही, थोडीशी जाडच ठेवायची आहे. कमीत कमी अर्धा सेंटीमीटर एवढी जाड ठेवायची आहे, म्हणजेच त्याला भरपूर प्रमाणात लेयर्स येतात. आता मी पिझ्झा कटरच्या मदतीने एकदम पटापट असे शंकरपाळे कापून तयार केलेले आहेत. आणि बाजूला जे वाकडे तिकडे शंकरपाळे तयार झालेले होते ते पण मी साईडला काढून घेतले. तुम्ही पाहू शकता आपले शंकरपाळे अर्धा सेंटीमीटरपेक्षा थोडेसे जाड तयार झालेले आहेत. अशा प्रकारे शंकरपाळे थोडेसे जाड तयार केले तर त्याला भरपूर प्रमाणात लेयर सुटतात. नंतर मी दुसरा गोळा घेऊन त्याचाही वेगळ्या प्रकारे उंडा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी त्या गोळ्याला व्यवस्थित असं पातळ चपातीप्रमाणे लाटून घेतलं आणि त्याचा एक रोल तयार करून घेतला. रोल तयार करून घेतल्यानंतर मी त्या रोलचा एक मस्त असा उंडा तयार केलेला आहे. अशा प्रकारे रोलचा उंडा तयार केल्यानंतर त्याला एकदम हलक्या हाताने प्रेस करून गोल तयार करून घेतलं. उंडा तयार झाल्यावर पुन्हा मी त्या लाटीला व्यवस्थित असं लाटून घेतलेलं आहे. लाटी आपल्याला जास्त पातळ करायची नाही, थोडीशी मध्यम जाड ठेवायची आहे, म्हणजेच अर्धा सेंटीमीटरपेक्षा थोडीशी जाड किंवा 1 सेंटीमीटरपेक्षा थोडीशी कमी. पुन्हा मी पिझ्झा कटरच्या मदतीने किंवा तुम्ही चाकूच्या मदतीनेही शंकरपाळी पातळ कापून घेऊ शकता. तुम्हाला जसा शंकरपाळ्याचा आकार करायचा आहे तसा तुम्ही लहान, मोठी, चौकोनी किंवा वेगळा आकार देऊनही शंकरपाळी तयार करून घेऊ शकता. शंकरपाळी माझी लाटून झालेली आहेत. शंकरपाळी अर्धा सेंटीमीटरपेक्षा थोडीशी जाड मी तयार करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे मी सर्व शंकरपाळी एका परातीमध्ये तयार करून घेतले आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. शंकरपाळी तळण्यासाठी तेल हे मध्यम तापलेलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता मी तेलामध्ये छोटासा पिठाचा गोळा घातला, तो लगेच 2-3 सेकंदात वरती आला, म्हणजेच आपलं तेल एकदम मस्त तापलेलं आहे. नंतर मी त्यामध्ये शंकरपाळी सोडली. 2-3 सेकंदासाठी शंकरपाळी मी तेलात ठेवली. त्याला 2 ते 3 सेकंदानंतर झाऱ्याने हलवून घेतलं, म्हणजेच तोपर्यंत आपले शंकरपाळे एकदम मस्त असे सुट्टे सुट्टे तयार झालेले आहेत. शंकरपाळे सोडल्यानंतर लगेचच झाऱ्यात शंकरपाळ्यामध्ये घालायचा नाही, कारण शंकरपाळी झाऱ्याला चिकटली जातात. तुम्ही पाहू शकता आपलं तेलाचं तापमान हे व्यवस्थित झालेलं आहे. शंकरपाळे तळण्यासाठी तेल एकदम कडकडीतही तापलेलं नसावं, कारण शंकरपाळे तेलात सोडल्यानंतर लगेचच करपली जातात. आणि एकदम कमीही तापलेलं नसावं, कारण शंकरपाळे तेलामध्ये सोडली तर ते विरघळली जातात. त्यासाठी शंकरपाळे तळण्यासाठी तेल हे मध्यम तापलेलं पाहिजे, कारण शंकरपाळे आतमधूनही व्यवस्थित असे शिजले जातात. नंतर मी एक चाळण घेऊन त्यावरती शंकरपाळे काढून घेतले आणि जे जास्तीचं तेल झालेलं आहे ते व्यवस्थित असं निथळून घेतलं. नंतर मी थोडंसं तेल तापून दिलं आणि दुसरी बॅच त्यामध्ये सोडून घेतलेली आहे. शंकरपाळे जास्त तेलामध्ये सोडायचे नाही, थोडेसे जेवढे आपल्या तेलात मावतील एवढेच सोडायचे आहे. अशाच प्रकारे मी सर्व शंकरपाळे तळून घेतले. शंकरपाळ्यांचा रंग एकदम सुंदर तयार झालेला आहे.
आणि भरपूर लेयर्सही आलेले आहेत. तुम्हीही ह्याच प्रमाणात साहित्य घेतल्यानंतर तुमचेही शंकरपाळे खूप सुंदर तयार होणार आहेत. तुम्ही शंकरपाळे तयार केल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे शंकरपाळे कसे झाले आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता आपले शंकरपाळे एकदम मस्त आतमध्येही व्यवस्थित असे शिजलेले आहेत. एकदम मऊ आणि अजिबात तेलकट झालेले नाही. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.